बिग बॉस मराठी लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्समध्ये काही बदलाव आहे का, किंवा मग कोण घराबाहेर जाईल? 9 नंबरला आहे ओमकार. काल ओमकारला भरपूर वोटिंग येत होती, पण आता सध्या त्याचे वोट्स जे आहे ना भरपूर कमी झाले आहेत. नंबर 9वर ओमकार, तर ते आगमागच आहे. म्हणजे नंबर 8वर आहे आयुषला जशी बिग बॉसची टीम किंवा मेकर सपोर्ट करत आहे, आयुष जाईल का घरातून? मला थोडंसं डाऊटफुल वाटते, पण ओमकारचे थोडेसे चान्सेस वाटत आहे घराबाहेर जायचे. नंबर 7वर आहे इथेच दीपाली सय्यदचा इतका गेम दिसत नाही. दीपालीवरती आहे काय, आज एक दीपालीचा पंगा पण बघितला रुचितावर, त्याचा एक व्हिडिओ केला मी, लवकरच पोस्ट करेल त्याचा व्हिडिओ. आणि रुचिता आणि दीपालीचा जो पंगा झाला त्याच्याबद्दल. तर नंबर 7वर आहे दीपाली, तर नंबर 6वर आहे प्रभू. कोणी काही म्हणो, जिथे ना कोणीच दिसत नाही ना, प्रभू दिसतोय बाई मला. प्रभूचा गेम पण दिसतोय. काल विशालबरोबर जसं त्यांनी म्हणजे विशाल जसं त्याच्याबरोबर भांडत होता आणि प्रभूने त्याला जसं म्हणजे उत्तरं दिली, खरंच लाजवाब होती, ती कमाल होती. आणि नंबर 5वर आहे अनुश्री ती आलेली टॉप 5मध्ये. अनुश्रीचा सध्या गेम थोडासा थंडा दिसतोय, पण तिचं चालू आहे. ड्युटी नाही करायची, हे नाही करायचं, ते नाही करायचं. राकेशला पण ड्युटी करून देत नाही, ती कंटेंट देते ती. तर अनुश्री नंबर 5ला, तर नंबर 4ला आहे राकेश. हो, राकेशनी आज आपण बघणार आहोत की राकेश आणि रुचिताचं काहीतरी बिनसलंय, काहीतरी झालेलं आहे यांचं, जे आज रात्रीच आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप मोठा राडा झाला आहे घरात. बघूया रात्री जेव्हा एपिसोड येईल तेव्हा तुम्हाला कळेल. त्याच्याबद्दल आता मी काही बोलू नाही शकत. तर नंबर 4वर आहे राकेश, तर नंबर 3वर आहे सचिन कुमावतला खानदेश, जबरदस्त खानदेशकडनं सपोर्ट येतोय. आणि सचिन कुमावत नंबर 3वर आहे. नंबर 2वर आहे दिव्याला पण जबरदस्त सपोर्ट आहे. दिव्या जेव्हा पण नॉमिनेट होती नंबर 2वर राहतीस. आणि नंबर 1वर आहे रोशन भजनकर. नंबर 1 रोशन भजनकर हा पहिल्यापासून टॉपला आहे. दिव्या पण टॉप 2मध्ये आहे, हे दोघं टॉप 2मध्ये असतातच. आणि रोशन भजनकर नंबर 1वर आहे. रोशनला जबरदस्त वोट्स आणि सपोर्ट इथं मिळताना दिसत आहे. तर हे आहे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. आणि बघूया एविक्शन 1 होता का 2, पण मला असं वाटते ओमकार घरातनं जाऊ शकतो. पण सचिन कुमावतला तुफान वोटिंग होती नंबर 3वर. जातील का सचिन कुमावत? काय वाटतं तुम्हाला? तसे ते बिग बॉसच्या घरात रडले पण होते का मला जायचं आहे, चिमणीची आठवण येते, घरच्यांची आठवण येते. तर बिग बॉस त्यांना पाठवतील का घरी? काय वाटतं तुम्हाला? त्यांचं पण एविक्शन होऊ शकतं, ओमकार किंवा सचिन कुमावत, सांगता नाही येत. तर तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण सचिन कुमावत हे नंबर 3वर आहे, हे फॅक्ट आहे. बघूया आता काय होतं. बिग बॉस कसं एविक्शन करताय त्यावर ह्या गोष्टी डिपेंड असणार आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि कोण घरातनं जायला पाहिजे हे पण सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळ्यांना वाटत असेल का तू का बरं सचिनबद्दल असं बोलते? मी नाही म्हणते, पण सचिन कुमावतच घरामध्ये खूप जास्त इमोशनल झाले. तुम्ही पण बघितलं आहे. बिग बॉस कदाचित विचारू शकता माईकमध्ये तुम्हाला राहायचं आहे की घरातनं जायचं आहे. त्यांनी जर ते ऑप्शन निवडलं तर आपण काही करू शकत नाही. तर बघूया कोण जातं घरातनं, कोण बेघर होतं. तुम्हाला कोणाला बघायचं घराबाहेर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि दीपाली आणि रुचिताचा जो पंगा आहे त्याचा पण व्हिडिओ लवकरच पोस्ट होईल.